संजय गांधी, श्रावणबाळ आदी शासकीय योजनांच्या गांधीनगर, वळिवडे, उचगाव, करवीर या तालुक्यातील लाभार्थ्यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्केट यार्ड शाखेत पेन्शन मिळते. इथल्या पेन्शनधारकांची संख्या सुमारे 4,000हून अधिक आहे. दर महिन्याच्या 15 ते 20 तारखेनंतर या बँकेमार्फत पेन्शन वाटप होतं. या पेन्शनधारकांमध्ये बहुतांश लोक हे वयोवृद्ध किंवा आजारी असतात. अशा लोकांना बँकेच्या मार्केट यार्ड शाखेत येताना थेट बस सेवा नसल्यानं त्यांना 100 ते 200 रुपये रिक्षाला खर्च करून बँकेत यावं लागतं. या अडचणी लक्षात घेऊन नागरिकांना चांगली सेवा मिळावी यासाठी जिल्हा बँकेनं बँक आपल्या दारी ही योजना सुरू केली आहे. प्रत्येक गावात एकाच ठिकाणी ही सेवा बँकेने सुरू केल्यानं या योजनेचा लाभ पेन्शनधारकांना होऊ लागलाय. परंतु बँकेकडे कर्मचारी संख्या कमी असल्यानं उचगावमधील पेन्शनधारकांना पुन्हा कोल्हापुरातील मार्केट यार्ड शाखेत पेन्शनसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे बँकेनं पुन्हा उचगावमध्येच पेन्शन देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी बँकेचे कार्यकारी संचालक गोरखनाथ शिंदे यांना दिलं. उचगाव इथल्या पेन्शनधारकांना पूर्वीप्रमाणे त्याच ठिकाणी पेन्शन देण्याची व्यवस्था करू अशी ग्वाही यावेळी बँकेच्या वतीनं शिष्टमंडळाला देण्यात आली. या शिष्टमंडळात पक्षाचे उपनेते संजय पवार, संपर्क प्रमुख विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, अजित कांबळे, शरद माळी, सागर पाटील, अजित चव्हाण, रामराव पाटील यांचा समावेश होता.